काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सत्याग्रह यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे। कारण यांचे नेते राहुल गांधी रोज माध्यमांसमोर येऊन खोटं बोलतायत, मतचोरी झाली अशा पद्धतीचा खोटा आरोप करतायत। त्यामुळे काँग्रेसला सत्याग्रह यात्रा काढण्याचा अधिकार नाही। त्यांनी यात्रा काढायचीच असेल तर असत्य यात्रा काढली पाहिजे, तेच राहुल गांधींना शोभून दिसतं। राहुल गांधींच्या नेतृत्वात असत्य यात्रा काढली तर त्याला जास्त प्रतिसाद मिळेल, हे काँग्रेसच्या लोकांनी ध्यानात घ्यावं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीवर टीका करायला लागलेत। अहो हर्षवर्धनजी, तुम्हाला अजून काँग्रेस कळलेली नाही। संपूर्ण काँग्रेस आधी समजून घ्या, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना इथल्या 140 कोटी जनतेनं आशीर्वाद दिले, तर देवाभाऊंना महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेनं आशीर्वाद दिलेत। त्यामुळे मोदीजी पंतप्रधान आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झालेत। आपली काँग्रेसची अगरबत्ती कुठे आहे? काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था काय आहे? मुख्यमंत्री पदाची स्वप्न काँग्रेसमध्ये कोण कोण बघत होतं आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेले आहे। काँग्रेसमध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही। त्यामुळं प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवाभाऊ यांच्यावर टीका करू नका। मुंबईला आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम तुमचं सरकार असताना झालं होतं। भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते।